करते आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर्विश आणि बाबू. बोल मम्मा, बोल ना मम्मा. नाही, कॅमेऱ्यामध्ये एकटक बघतोय. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि आज मी चालले आहे कल्याणला. आर्विश आणि मीच चाललो आहोत. विशाल सकाळीच ऑफिसला गेले. सकाळी त्यांचा टिफिन वगैरे सगळे आवरून दिले. आत्ता वाजले 10 आणि मी जस्ट घरातून निघते, कारण आज आहे नवमी. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की पितृपक्षाचा महिना चालू आहे आणि आपले जे पूर्वजन असतात त्यांना आपण जेवू घालत असतो, म्हणजे आपण पित्र घालतो त्यांचं. तर मला म्हणजे आमच्या बहिणी पण माझ्या आईला जेवू घालतात, म्हणजे आमच्याकडे बोलतात की घास ठेवतात म्हणून असं. तर मग त्याच्यासाठीच मी चालले. ह्या टायमाला काजल वगैरे नाही, कारण काजलचं बाळ लहान आहे, तिला शक्य नाही होणार येणं लगेचच. तर त्यामुळे मी चालले आहे कल्याणला माझ्या भावाच्या घरी, आणि आर्विश आणि मीच आहे. तर तुम्हाला आता मी म्हणजे मला जर शूट करायला पॉसिबल झालं तर ठीक आहे, मी दाखवेल तुम्हाला. नाही तर मी डायरेक्ट कल्याणला गेल्यावरतीच, कारण मी एकटीच आहे त्याच्यामुळे. आणि इकडे मी छोटीशी बॅग घेतली आहे. मी थांबणार नाही आहे कल्याणला, लगेच वन डेमध्येच रिटर्न होणार आहे. खाण्यापिण्याचं म्हणजे जेवणाचं पण बघावं लागतं. तर त्यासाठी मग मी जाते आता आणि लगेच वन डेमध्येच रिटर्न येणार आहे. त्याच्यामध्ये फक्त आर्विशचा एक कपडे म्हणजे एक कपड्यांचा जोड घेतला आहे. लहान आहे, कधी म्हणजे त्यांनी काही सांडवलं काही की झालं तर एक ड्रेस एक्स्ट्रा असावा बाळाचा, तर त्यासाठी ठेवला आहे. आणि बाकी त्याचे डायपर्स, वाईप्स, दुधाची बॉटल, या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. छोटीशी बॅग आहे माझी, खूप वर्षापासून ही बॅग वापरते मी तर. आणि अजून काय, हो चालेल, मग तिकडे गेल्यानंतर मी भेटते तुम्हाला. तेच काहीच, आम्ही जस्ट बसमध्ये बसलो आहोत आणि आता आम्ही निघालो आहे मुलुंड स्टेशनसाठी. ॲक्च्युली मला माहिती नव्हतं, म्हणजे माहिती आहे बसची सुविधा आहे, पण मी कधी ट्रॅव्हलिंग नाही केलं आणि पहिल्यांदा बसनी इथं जाते म्हणजे मुलुंड स्टेशनसाठी. तर मला म्हणजे खूप छान वाटतं, म्हणजे AC बस आहे आणि या व्यतिरिक्त अजून तिकीट पण खूप कमी आहे. म्हणजे तेच आम्ही रिक्षाने जातो तर आम्हाला 50 रुपये तरी लागतातच, पण हे अवघे 6 रुपयामध्ये मुलुंड स्टेशनपर्यंत पोहोचू शकतो. आता मी विशालला बसनेच घेऊन जाणार आणि छान वाटतं आहे. बघू आता किती वेळात पोहोचते. मला 12च्या आत पोहोचायचं आहे, पण आता किती टाईम लागतो ते मला माहिती नाही. 10:30 झालेत आणि निघाले आहे मी. इकडे आहे आर्विश आणि आमच्या म्हणजे कसं मला बसतं कसं माहिती झालं, दोन आमच्या सोसायटीमधल्या मुली आहेत, त्यांचा क्लास कल्याणला असतो. तर मग त्या म्हणजे मी निघाली तेवढ्यात त्या मला भेटल्या. तर त्या मला बोलल्या की आंटी चलो आप बस से चलो. त्यामुळे मग हा प्रवास माझा बसने होतो आहे. तर दाखवते पुढे तुम्हाला. मंडळी, आम्ही आता ना मुलुंड प्लॅटफॉर्मला आलो आहोत आणि आर्विश आहे इकडे. आर्विश मी पण चालायला मागत नाही, उचलून घेऊन बोलतो आहे मला कंटिन्यू. आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यानंतर दाखवते, कारण आता ती माझ्यासोबत त्या 2 मुली आहेत, त्याच्यामुळे मला थोडं शूट वगैरे करायला जमते. पण आर्विश बिलकुल खाली राहत नाही आहे, त्यामुळे आता डायरेक्ट तुमच्याशी घरी गेल्यावरतीच. मंडळी, मी जस्ट आहे ना माझ्या भावाच्या घरी आले आहे आणि स्वयंपाक वगैरे वहिनीने सगळं तयार करून ठेवलेलं आहे. म्हणजे माझ्या बहिणीचे माहेरकडचे पण आलेले आहे, तर मी थोड्या वेळात त्यांची पण तुमच्यासोबत ओळख करून देईल. आणि खूप मला जास्त ह्या टायमाला प्रवासाचा खूप जास्त त्रास झाला, कारण मी एकटी होते प्रवासात. त्या मुली होत्या माझ्यासोबत, पण तरी पण ॲक्च्युली मला वाटलं रिक्षावाला मला घरपर्यंत सोडेल, पण त्यांनी तसं केलं नाही. मी त्याला बोललो एक्स्ट्रा पैसे घे आणि सोड, पण तो तयारच नव्हता होत. मग त्यामुळे मला थोडं आतमध्ये चालत यावं लागलं आणि ऊन पण खूप जास्त आहे बाहेर, त्याच्यामुळे थोडा त्रास झाला, तुम्हाला दिसतच असेल. तर ठीक आहे, थोड्या वेळात मी बोलते तुमच्याशी आणि नंतर माझ्या भावाचं पण तुम्हाला घर दाखवते. वहिनी मंडळी, भाऊ आणि वहिनी आता आमच्या आईला घास ठेवत आहे. तर इकडे आहे मम्मीचा फोटो, दिवा वगैरे लावलेला आहे, हार वगैरे घातलेला आहे आणि फुलं वगैरे ठेवले मम्मीला. आणि आता असं घास ठेवत आहेत फोटोसमोर आणि एक वरती टेरेसवरती ठेवणार आहे. असं करता नाही पाणी
एक प्लेट घे ना, प्लेट मध्ये पाणी असं थोडं लावलं ना. वेगळा ब्लॉग होईल नंतरचा. मंडळी, आम्ही म्हणजे घरामध्ये जो फोटो आहे त्यांना फोटोला आमचा घास ठेवून झाला आहे आणि आता आम्ही वरती टेरेसवरती जाणार आहोत घास ठेवण्यासाठी. नंतर मग तुम्हाला सगळं दाखवते मी पुढे. और टाकू का? आता मी टेरेसवरती आलो आहोत आणि भाऊने चालेल. तो बघ आर्विश बघ. आर्विश माझा खूप मस्ती करतो. प्रत्येक गोष्ट त्याला पाहिजे असते. तर मग असा झालं घास ठेवून आमचा. ठीक आहे, भेटते मग आपण नाही कामाला. मंडळी, स्वयंपाक वगैरे वहिनीचा करून झालेला आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं की टेरेसवरती पण नैवेद्य दाखवून झालेला आहे. तर वहिनीच्या माहेरचे आलेले आहेत, म्हणजे वहिनीच्या आत्या वगैरे. तर वहिनी माझी ओळख करून देईल त्यांच्याशी. वहिनी, द्या ओळख करून. ही माझी आजी आहे. यांनी इथे आम्हाला आता मोठी हिरामध्ये सांगायला आली कसं करायचं, काय घास वगैरे. बरोबर आहे. आपण कसं आहे, आपण जरी वयाने म्हणजे लहान आहे पण आपल्या घरात मोठी माणसं आहेत, तसं आपल्याला जे सांगतात तसं आपण करतो. बरोबर आहे की नाही? तर कुठे असतात बाई? आम्ही यांना प्रेमाने बाईच बोलतो. हां, चालेल. माझी आत्या आहे 2 नंबरची, तर ती इथेच राहते कल्याणमध्ये. तर मग ती पण आली, तिला बोलवलं मी आज. हो. आणि ही माझी मोठी बहीण आहे. हो ना, आत्याची मुलगी ना? आत्याची मुलगी. अच्छा. आणि तू हाय का? आपली फॅमिली मेंबर आहे. तर मग बाई काय बोलणार मग? कसं वाटतं तुम्हाला आपण सगळेजण एकत्र आल्यानंतर? छान वाटतंय ना? मी ना जेव्हा आहे ना म्हणजे वहिनीला बघायला गेले होते, पहिल्यांदा मुलगी बघायला गेले होते, तर मला बाईंचा स्वभाव खूप छान वाटला होता, खूप आवडला होता. आणि म्हणजे नंतर आमची भेटच नाही झाली. म्हणजे लग्न झालं, ह्या सगळ्या गडबडीत आम्ही याला एकत्र बोलायला वगैरे असा टाईम नव्हता मिळाला. पण मग मी नंतर ना माझं पण लग्न झाल्यानंतर मी माझ्या याच्यामध्ये सगळं बिझी होते. तर मला असं खूप वाटायचं की मी बाईंना भेटावं. मी बहिणीला नेहमी बोलायचे, मला कुणाला नाही पण मला बाईंना भेटायचं आहे म्हणून. कारण मला त्यांचा स्वभाव खूप आवडतो, बोलणं खूप आवडतं. तर आमची आता खूप दिवसांनी भेट झाली. मी आज म्हणजे मला असं वाटतं तर बाई भेटतील मला, पण मला बाई भेटल्यानं मला खूप छान वाटलं बाई. कारण खूप दिवसांनी भेट झाली आपली, खूप जास्त दिवसांनी भेट झाली. हो. तर मग असं म्हणजे लग्न झाल्यानंतर मला असं वाटतंय ती एकदा माहेरी आली होती तेव्हा 3 वर्षांनी भेटल्या मला. तर मग तेच छान वाटतंय बोलून सर्वांशी. आणि असंच फॅमिली आम्ही एकत्र येतो तर जाम धमाल येते का नाही हो. तर ठीक आहे, आता तर आम्ही जेवायला वगैरे बसू. वहिनीने स्वयंपाकात काय काय बनवलं ते पण मी तुम्हाला दाखवते. भेटते मी तुम्हाला थोड्या वेळातच. हां, आणि आता ती जस्ट स्कूलमधनं आलेली आहे ना बाळा.
तिचा ड्रेस बघा किती छान वाटतोय आणि लहान मुलं स्कूलच्या ड्रेसमध्ये खरंच छान दिसतात. कधी स्कूल बॅग तिची, ही वॉटर बॉटल, हे तिचं ID कार्ड, छान भारी दिसते माझ्या पिल्लू ना बरोबर ना. तू कुठे गेली होती? स्कूलला गेली काय होती. शिकवलं? काय शिकवलं बाबू तुला? काय शिकवलं? ABCD शिकवली. हां तुझं नाव सांग. तुझं नाव सांग ना पूर्ण. तुझं नाव सांग ना. हा. नाव सांग, तोंडात बोटने घालू. नाव सांग बरं पटकन. डॅडाचं नाव सांग. डॅडाचं नाव सांग. डॅडाचं नाव काय? डॅडा. नाही डॅडीचे नाव माहिती आहे तिला. सांग ना लवकर. पप्पाचं नाव काय? बरं तू ते गाणं कसं बोलती? पापा ते बोल. पापा बोल ना, बोल ना. तर मस्त आम्ही बसलो इथे खिडकीमध्ये आणि छान वाटतं इथे खिडकीमध्ये बसून बघायला. तर आणि मी पहिल्यापासून म्हणजे जेव्हा पण आई माझी मम्मी होती ना तेव्हा पण मी इथे खिडकीत बसून राहायची आणि बाहेर बघत बसायची. सगळं खूप मजा यायची. आता तर खूपच छान केलेलं आहे. तर असं मजा येते भावाच्या घरी आल्यानंतर, कारण आपण इकडे काय खूप लहानाची मोठी नाही झाले पण माझ्या मम्मीसोबत मी खूप टाईम स्पेंड केलेला आहे इथे. म्हणजे लॉकडाऊनमध्ये आई जायच्या वेळेस म्हणजे आई जायच्या आधी 1 महिना 2 महिना मी इकडे खूप टाईम स्पेंड केलेला आहे. तर असं आहे. होते तुमच्याशी नंतर. मंडळी आता संध्याकाळ झालेली आहे. दुपारी जेवण वगैरे केलं, त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आराम केल्यानंतर मग संध्याकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि घरामध्ये सगळे आहेत. खूप मजा येते. आराम म्हणजे आमच्या गप्पाच चालू होत्या आणि मग असं गप्पा मारता मारता संध्याकाळ कधी झाली ते समजलं पण नाही आहे. तर इकडे माझी वहिनी ना चहा ठेवते. तर इकडे वहिनी माझ्या चाय बनवत आहे. ओ वहिनी. आणि इकडे सगळे असे बसलेत. भाऊ काय पितोय तू? ओके. इकडे बाई आहे. बाई बसलात ना. इकडे आहेत आत्या. आरविश माझा बसलाय. आरविशला ना सायकल भेटली ना, छान खेळतोय सायकलवरती. आरू सायकल घे तुझी. आणि विदा मला आज म्हणजे नवमी होती. तर माझ्या आईला आमच्या भाषेत घास ठेवायचं बोलतात, तर आम्ही तसा घास ठेवला. वरती टेरेसवरती पण आम्ही दाखवला घास आणि आम्हाला जशी येते तशी आम्ही पूजा केली. आणि अजून आजचं जे काही आहे ते मी तुम्हाला शूट करून दाखवण्याचा प्रयत्न केला. तर माझ्या भावाचं घर कसं वाटतं आहे तुम्हाला? माझी वहिनी तर मी तुम्हाला दाखवले. माझ्या वहिनीची फॅमिली कशी वाटली, त्यांची आजी कशी वाटली, आमच्या बाई कशा वाटल्या, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा.